भावानं तुम्हाला माहीत आहे का की हॉलिवूडचे पिक्चर जे काय भारतात कमाई करतात ते सगळ्यात जास्त पैसे कुठल्या राज्यात कमावतात तर जवळजवळ 40% रक्कम ते महाराष्ट्रातून कमावतात. आता हे बऱ्यापैकी लोकांना सहज माहीत असेल, थोडीशी कल्पना असेल, पण मी का सांगतोय हे एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. 2025चं जर तुम्ही ॲव्हरेज कॅल्क्युलेशन बघितलं मराठी पिक्चरचं, टोटल जेवढे काही पिक्चर रिलीज झाले त्या सगळ्या पिक्चरचं कलेक्शन मिळून 90 कोटी होतं. आणि पिक्चर रिलीज किती झाले होते? 80 चित्रपट रिलीज झाले होते. त्या 80 पिक्चरचं बजेट होतं 200 ते 300 कोटी आणि सगळ्या पिक्चरनी मिळून कलेक्शन केलं हे 90 कोटी. आता मी हॉलिवूडचं तुम्हाला का सांगितलं? एक तुम्ही काय म्हणतोय, एक ॲनालिसिस जर केलं तर तुम्ही त्या ॲनालिसिसवर फोकस केल्यावर तुम्हाला एक समजून येईल. जे का हॉलिवूडचे टॉपचे 5 पिक्चर आहेत 2025मध्ये जास्त कमाई केलेले, त्याच्यामध्ये बघा अवतार जो डिसेंबरमध्येच रिलीज झाला, फायर अँड ॲशवाला. त्यानंतर F1 आणि टॉम क्रूजचा मिशन इम्पॉसिबल एक होता आणि आय थिंक कंज्युरिंग द लास्ट राईट. आता हे जर चित्रपट तुम्ही बघितले, या चित्रपटांच्या थीम किंवा जॉनर ह्याचे कसे आहेत बघा. आणि जे काय मराठीमध्ये जे पिक्चर बनले त्या मराठी पिक्चरांचे कुठले म्हणजे त्यांची थीम बघा कशी आहे. वडापाव, गुलकंद, आंबा, लसूण, का म्हणजे शाळा, विद्यालय, प्रेमाची गोष्ट 1, 2, 3. हे म्हणजे यांची नावं, यांची थीम हे काय आहे? हे कितपत जुनाट पद्धतीचं हे विचार आहे. आता मी हे का सांगतोय? मराठी चित्रपट इंडस्ट्रीला किंवा मराठी फिल्म मेकर्सना हे कळलं पाहिजे की आता महाराष्ट्रातला जो ऑडियन्स आहे ना, त्यांची टेस्ट आता पूर्णपणे वेगळी झालेली आहे. जे आत्ता नुकताच आता जानेवारीचा पहिला पिक्चर रिलीज झाला, क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. आणि म्हणजे आता सगळ्यात जास्त पैसे जे काय ऑडियन्स देतंय, कुठं कोणत्या गोष्टीवर पैसे घालवतंय किंवा कुठल्या प्रकारच्या जॉनरवर पैसे खर्च करतंय? फॅन्टसी, ॲडव्हेंचर, क्राईम, सस्पेन्स, थ्रिल किंवा सायन्स फिक्शन या कॅटेगरीतले पिक्चर मोस्टली हॉलिवूडचे आहेत. आणि त्या हॉलिवूडच्या पिक्चरवर महाराष्ट्रातलं ऑडियन्स हे जास्त पैसे खर्चा लागले. म्हणजे महाराष्ट्रातली जी ऑडियन्स आहे ना, त्यांची टेस्ट आता पूर्णपणे बदललेली आहे. आणि मराठी जे फिल्म मेकर्स आहेत ना, मराठी सिनेमा जे काही फिल्म प्रोडक्शन्स कंपनीज आहेत, ते त्याच धाटणीचे जे 1970, 80, 90मध्ये ज्या पद्धतीचे सिनेमे आणत होते, त्यांचे जसले विषय होते ना, तेच सिनेमे ते 2025मध्ये पण आणतायत. हे कधी सुधारणार कधी? म्हणजे यांची टेस्ट बदलणार कधी? यांना थोडंसं म्हणजे काय डेअरिंग करायचं नाही, थोडंसं धाडस करायचं नाहीये, थोडीशी टेक्नॉलॉजी नवीन वापरायची नाही, वेगळ्या चेहऱ्यांना संधी द्यायची नाहीये, असं का? आणि स्वतः धाडस न दाखवता वेगळा काहीतरी प्रयोग करायचं सोडून काय म्हणतात, आम्ही पिक्चर असलेच बनवणार, तुम्ही या बघायला. मराठी ऑडियन्सनं यायचं. पण मराठी ऑडियन्स नाही जात. मराठी ऑडियन्सला आता काय पाहिजे झाले? अरे ते इव्हॉल्व झाले. आता एक नवीन क्रांती आलेली आहे. म्हणजे काय म्हणतो आपण, बदल ही एकमेव फिक्स गोष्ट असते असं म्हटलं जाते. म्हणजे वेळेनुसार बदल होत गेलं पाहिजे हे मराठी फिल्म इंडस्ट्रीला पण कळलं पाहिजे. आणि ते हे का ॲनालिसिस करत नाहीत? आता माझ्यासारखा 100-50 रुपयाचं तिकीट काढून पिक्चर बघून येणारा माणूस एवढं आपल्याला कळतं, तर हे म्हणजे एक 70-80 लाख ते 1-2 कोटी किंवा 3 कोटी एवढं मराठी पिक्चरचं बजेट, एवढं पैसे लावणारे या लोकांना कळत कसं काय नाही? हे जरा मला असं कुठंतरी खटकतंय. आणि जे महाराष्ट्र सरकार यांना सबसिडी देते ना, ते आधी सगळ्यात आधी बंद केलं पाहिजे. महाराष्ट्र सरकारनं, चित्रपट हा व्यवसाय आहे आणि कोणताही तो प्रोडक्शन हाऊस असू दे किंवा याचा निर्माता, तो पैसे डबल करायला एक व्यवसाय पद्धतीनं बघतोय हे समजलं पाहिजे. आणि यांना कळलं पाहिजे की महाराष्ट्रातलं ऑडियन्स जे आहे ना, ते इव्हॉल्व झालेलं आहे. ते आता त्यांच्या एक्सपेक्टेशन वेगळ्या आहेत. त्यांनी सिनेमाला आता वेगळ्या लेवलनं बघतात. तुम्ही कुठं मी प्रेमाची गोष्ट 1-2 काढतो आणि मुंबई पुणे, पुणे मुंबई सातारा, गुलकंद, वडापाव, मिरची भजी, कांदा भजी, भेळ, हे असलं काय तर गुलकंद पार्ट 2 काढतो. हे असलं काय तर तुम्ही काढायला लागला तर याला तुम्ही कुठल्या ऑडियन्सची अपेक्षा करताय? जो ऑडियन्स
अवतार असू दे किंवा F1 असू दे यासारखा पिक्चर बघायला जातोय, त्या ऑडियन्सनं त्याची ती म्हणजे लाईक्स सोडून त्यानं या पद्धतीचा चित्रपट बघायला यायचा. ही तुमची अपेक्षा आहे का? म्हणजे आम्ही हेच बनवणार, तुम्ही हे बघायला या. तुम्हाला जरी ते बघायचं असेल तर तुम्ही तिकडेच जावा. आम्ही इथं हे नाही बनवणार. का नाही बनवणार? म्हणजे असं काय कारण काय? म्हणजे ना तुम्हाला काही नवीन टेक्नॉलॉजी शिकायची आहे, ना यांना नवीन काही इव्हॉल्व्ह व्हायचं आहे, काय नवीन क्रांती करायची, काहीच नाही. आता ते हे तर मी हॉलिवूडचं सांगितलं. आता मी हॉलिवूडचं का उदाहरण दिलं? कारण हॉलिवूडचे पिक्चर जे भारतात रिलीज होतात ते तर हिंदीमध्ये रिलीज होतात, ॲटलिस्ट महाराष्ट्रात. बाकी तमिळ, तेलुगू, कन्नडामध्ये होतात आणि तिकडं ते आता तर ते ह्याच्यात पण व्हायला लागलेत, कुठली ती भोजपुरीमध्ये पण व्हायला लागलेत, पण मराठीत होत नाही. कारण महाराष्ट्रातला ऑडियन्स हिंदीत बघतो. म्हणजे जर हॉलिवूडच्या एका चित्रपटानं जर 100 कोटी मिळवले तर त्यातले 40 कोटी रुपये तो पिक्चर महाराष्ट्रातून मिळवतोय. म्हणजे महाराष्ट्रात त्या प्रकारच्या जॉनरचा किंवा त्या कॅटेगरीचे सिनेमे बघायला ऑडियन्स किती मोठा आहे बघा. आणि तिथं आपले सिनेमे हे किती काय मिळवतात, यांच्याकडे काय म्हणजे काय बोलायचं, काय सोडायचं. हे एक सिंपल ॲनालिसिस का नाही करत? ह्याच्या मागचं एक काय लॉजिक काय असतं तेच काय समजून येत नाही. म्हणजे मी कित्येक वेळा हे विचार करतोय आणि विचार करून कोण थांबते. मी मागच्या वेळी पण असा एक व्हिडिओ बनवला होता की बाबा हे काय आता त्या दृष्टीनं ते मल्याळम इंडस्ट्री, आता ती सोडा, त्या मल्याळम इंडस्ट्रीनं त्यांनी तर एक वेळचे ते सविता भाभीचे असले पिक्चर काढायला त्यासाठी ती फेमस झाली होती. पण त्यांनी काय केलं, तिथल्या ऑडियन्सची टेस्ट बदलली, त्या ऑडियन्स इव्हॉल्व्ह झालं, त्या पद्धतीचं त्यांनी सर्व करायला तयार झाले ती इंडस्ट्री. जर मल्याळम इंडस्ट्रीनं थ्रिलर, हॉरर, फॅन्टसी, ॲडव्हेंचर, पॉलिटिकल ड्रामा, क्राईम या पद्धतीचे पिक्चर जर बनवले नसते तर मल्याळम ऑडियन्स हे कुठलं तरी म्हणजे वेगळ्या कॅटेगरीचे पिक्चर, म्हणजे त्यांनी कुठला आपण म्हणतो वेगळ्या प्रदेशाचे पिक्चर बघितले असते तिथं. पण नाही, त्या इंडस्ट्रीने चला आमचा ऑडियन्स असा आहे ना, आमच्या ऑडियन्सला हे पिक्चर आवडतात ना, या पिक्चर आवडायचं बरं तुम्ही आमच्या आवडीचं बनवायचं हे पण राहा, आमच्या आवडीत जपा असं पण नाही म्हणत. तुम्हाला कशातून जास्त पैसे मिळतात हे तर कळलं पाहिजे. म्हणजे एखादा ऑडियन्स पैसे कुठं खर्चा लागलाय, एक तुमचा तो कस्टमर, ऑडियन्स पण राहू द्या. ऑडियन्स पण हा शब्द कसा आहे, ऑडियन्स, कला, कलाकुसर, मग त्यानंतर नट आला, हे सगळे शब्दच सोडून द्या आता, ते मग कलेच्या भाषेतलं झालं. ॲटलिस्ट तुम्ही एक बिझनेसमॅन म्हणून तर विचार करा. तुमच्या बिझनेसचं जे काय प्रोडक्ट आहे ना, त्या प्रोडक्टला कस्टमर खूप कमी आहेत आणि कस्टमर ज्या कस्टमरला जे काय पाहिजे ना त्या पद्धतीचं प्रोडक्ट तुम्ही का नाही बनवत? ॲटलिस्ट 2026 मध्ये ती चूक सुधारा आता. आणि हा मुद्दा जर तुम्हाला पटत असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.